आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोली येथे दुपारी ठीक 12 वाजता अप्पर जिल्हा अधिकारी महेंद्र कुमार कांबळे व जिल्हा पुरवठा अधिकारी पाटील साहेब यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यात असलेल्या इंधनाच्या साठ्यामध्ये कमतरता पडणार नाही, नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये व रांगा लावण्याची गरज राहणार नाही, सर्व इंधन पुरवठा सुरळीतपणे चालू राहणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी पाटील साहेब यांनी दिली। त्यामध्ये पेट्रोल 388 KL, डिझेल 574 KL, LPG सिलेंडर 3053, LPG बुकिंग 5500, कमर्शियल गॅस 244, केरोसिन 60 KL आले आहे, असे माननीय अधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे। अरुण दिपके, TV7 हिंगोली। पेट्रोल डिझेलचं कालपासून सुरू झालं ना, पण त्याच्याकडे पेट्रोलची एकही कारवाई नाही आहे। पेट्रोल डिझेलची नाही, पेट्रोल डिझेलचं आता आपण आजपासून करणार आहोत कारवाई। सर एकदमच काय निघालेलं होतं, त्यामुळं रेग्युलर चालू होतं। सर काल जे लोकांनी पेट्रोल डिझेल निघालं मला वाटतं की जी 2 दिवसाखालची परिस्थिती होती ती आता पूर्णपणे